शेतकरी बंधूंनो नमस्कार. मी संदीप जाधव पाटील बनाना हाऊस टिश्यू कल्चर रिसर्च अँड डेव्हलपमेंट मध्ये तुमचं स्वागत करतोय. आजचा हा केळीचा घड हे शेतकरी जे आहेत ते आहेत खानदेश. खानदेश म्हणजे केळी उत्पादनातला सगळ्यात टॉपचा प्रदेश, एकदम सदन आणि सुपीक प्रदेश. यामध्ये जिल्हा आहे जळगाव, तालुका आहे जामनेर आणि गाव आहे तोंडापूर. इथले शेतकरी आहेत कौस्तुभ तुषार तोंडापूरकर आणि साधारणपणे आज 10 महिने पूर्ण होतात. ते एक्सपोर्ट क्वालिटीचा माल आहे, उत्पादन एकदम जबरदस्त आहे. 25 पासून 28, 30 पर्यंतचे घड इथं बघायला मिळतात. वादाविदा एकदम सुपर आहे. त्यांच्या मेहनतीचं ते फळ आहे. ह्या सगळ्या विषयीची चर्चा आजच्या या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे. तत्पूर्वी महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश, गुजरात अशा विविध राज्यामध्ये आपण टिश्यू कल्चर केळी रोपांचा पुरवठा करतो. त्यासोबत जे काही शेतकरी आहेत यांनी चांगले प्रयत्न करून चांगलं उत्पादन घेतलेलं आहे, चांगली मेहनत घेतलेली, अशांचे अनुभव तुमच्याशी शेअर करतोय. तसाच अनुभव आज कौस्तुभ यांच्याकडून आपण जाणून घेणार आहे. तुमचं नाव आणि एकूण क्षेत्र किती ते सांगा. माझं नाव कौस्तुभ तुषार तोंडापूरकर, राहणार तोंडापूर, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव. माझं टोटल एकूण क्षेत्र आहे 100 एकर आहे. 100 एकर. 100 एकर म्हणजे आणि ते कोरडवाहू पण कोरडवाहू ते सोडून ते कोरडवाहू 100 एकर 100 आहे. आणि हा. बागायती ते डोंगराच्या 100. पलीकडे ती कोरडवाहू आहे. ही इकडची गावातली जी आहे ती बागायती. म्हणजे 100 एकर आहे. म्हणजे माझ्या रेकॉर्ड प्रमाणे किंवा मी आजपर्यंत जेवढे शूट काढले 2-2.5 हजार त्यातला सगळ्यात मोठा शेतकरी जो. पण ही एक आहे की जॉईंट फॅमिली. मला वाटतं सगळे सख्खे चुलत तुम्ही 9-10 काका हो हो सगळे मिळून. हो. आणि जवळजवळ कोरडवाहू 100 आणि बागायती 100 असं 200 एकरावरती यांचा सगळा पसारा पसरलेला आहे. आणि त्यापैकी ही जी आपले टिश्यू कल्चर केळी रोपांची बाग आहे. बरं, हे एवढे सगळं क्षेत्र आहे जे 100 जे पाण्याखाली आहे, त्यात कुठली कुठली पिकं आजच्या घडीला उभी आहेत? मेनली तर प्रॉमिनंटली आम्ही केळीच घेतो. केळी म्हणजे 70 ते 80 हजारापर्यंत आमची केळी राहते, पण ती रोलिंग मध्ये राहते वर्षभरात. बरोबर. हं. त्याच्याशिवाय सोयाबीन आहे, सोयाबीन, तूर आहे, तूर. त्याच्यानंतर अजून मक्का आहे. मक्का म्हणजे जे भुसार पीक आहेत सोयाबीन, तूर, मक्का आणि ते म्हणजे सोडता दोन केळीच्या प्लॉट मध्ये मध्ये हा, पीक घेतो. फेरपालट मेन पीक करायचं केळीच आहे. फेरपालट. म्हणजे केळी हा सगळ्यात महत्वाचं. म्हणजे जवळजवळ मी म्हणतोय 70-80 एकर तुमच्याकडे केळी असेल त्यातली. आणि 30-40 रोलिंग मध्ये लावतो आम्ही. जमीन बदलून कंटिन्यू. बरोबर. तर हा जो केळीचा बाग आहे तो किती एकर क्षेत्रावरती, किती बाय किती अंतरावरती, किती रोपांची लागवड केली? हा टोटल 5,500 बाग आहे आमचा. 5.5 5 बाय 6च्या माऱ्यावरती लावलेला 6 बाय आहे. 5. हा. आणि साधारण हे 2.5 आणि 1.5 म्हणजे साधारण 4 ते 5 एकर मध्ये लावलेलं आहे. 4 ते 5 एकराचं. म्हणजे 4 ते 5 एकराची ही बाग आहे. म्हणजे ऍक्च्युली काय आता एवढं मोठं क्षेत्र तर मोजमापच नाही, लमसमच बोलायचा विषय आहे. म्हणजे नाही का, छोटे शेतकरी असेल तर ते सांगेल मला एक 32 गुंठ आहे, 35 गुंठ आहे, वरचा 1 गुंठा सुद्धा सगळा त्याला माहित असतो. हे आता आपला अंदाजित चालू आहे थोडक्यात. हे इथपर्यंत दिसतंय तिथपर्यंत लावून टाका केळी, एवढं पाणी पुरतं. तर सांगण्याचा एक उद्देश आहे म्हणजे खूप मोठी चांगली संपत्ती जी आहे ती आज जमीन आहे. आणि शेतकऱ्यांची पोरं त्यांनी पुढे टिकवणं हे पण आहे. म्हणजे अशी काही टिकवलं ही पण तुम्ही खास महत्वाचं आहे. सगळे वडलं पारजित आहे. हो, वडलं पाहिजे ते सगळं. म्हणजे आजोबांपासून वडिलांपासून हे खापर पण ते काय विरासत ड्युटी सोडून गेले, इंजिनियरिंग सोडून गेले. आलेलं आहे सगळं. आणि तुमचं शिक्षण काय झालं? मी बी इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन HCL मध्ये होतो. आता टाळ्या वाजवायला माणसं नाही, तुम्ही वाजवा सगळे. काय विषय, एवढं सगळं शिक्षण घेऊन परत शेतीमध्ये काम जॉबला होतो करणं मी त्याला HCL मध्ये. पॅशन पाहिजे असा विषय. म्हणजे सगळ्या गोष्टी आहेत ना. बरं, आणि मी असं कित्येक शेतकऱ्यांना म्हणतोय की ही तुमची शेवटची पिढी. कारण एखादा छोटाच शेतकरी 10 एकर क्षेत्र आहे, पण त्याचं एक पोरगा डॉक्टर केलाय, एक पोरगा इंजिनियर केलाय, ती पोरं काही शेतात येत नाहीत. आणि येणाऱ्या अजून 10-5 वर्षात ते शेती करायला पण माणसं उरणार नाही. कारण ते काही रिटर्न येऊन परत करू शकत नाही. एक वेळ निघून गेली, एक वय निघून गेलं तर शेतात येऊ शकत नाही. हा सगळा एकदम खूप आहे. म्हणजे खास मला भारी वाटलं तुमचं सगळं इथलं ऐकून. आणि हे जे क्षेत्र आहे त्यात पूर्वी काय होतं? पूर्वी इकडे मका होती. मक्का गेल्यानंतर कसं कसं क्षेत्र तयार केलं सांगायचं? मका गेल्यानंतर पूर्ण शेताची सगळी साफसफाई केली, नांगर. मशागत केली, नांगरटी वगैरे केली, मशागत झाले, रोटर वगैरे मारल्यानंतर मग बेड तयार केले. शेणखताचा वापर केला. शेणखत टाकले. 5 ट्रिपा शेणखत टाकले. 5 ट्रिपा म्हणजे एकरी किती पडले असतील? एकरी 5 टाकले. 2-2.5 एकर 10 आहे ट्रिपा जवळपास. पडल्या. 10 ट्रिपा. याच्यामध्ये ना 10 ट्रिपा पडले. शेणखत टाकून सगळं केलं.
लागवड करताना बेडवरती केली सपाट का सरी मारून केली? बेडवरती बेडवरती. आणि ज्यावेळेस तुम्ही लागवड केली त्यावेळेस वातावरण पावसाळ्याचं, हिवाळ्याचं, उन्हाळ्याचं होतं? पावसाळी वातावरण होतं. तुम्हाला काय अडचण आली नाही? पाणी साचलं नाही किंवा असं काय? नाही बेड तयार केला असल्यामुळे पाण्याचा निचरा होऊन गेलेला होता. याच्यामध्ये दुसरं काय आंतरपीक नाही? नाही आंतरपीक वगैरे काही नाही. मल्चिंग टाकलं होतं का? नाही मल्चिंग नव्हतं. तरी पण खूप ते चांगल्या टाकलं असतं तर पद्धतीनं- अजून फायदा झाला असता. हा ते खूप नंतर चांगली लक्षात बाग आलं. आहे. नाही अडचण नाही तशी पण. आता सुद्धा खूप एकदम टॉपचे बाग म्हटलं तर काय अडचण नाही. आता एवढ्या एरियामध्ये जोग नाही. आज 28-30 हा गड सहज डोळं दाखवून 25-28च्या पुढची रास. आणि वाद्याला पण काही कमी नाही. मग सांगण्याचा एक उद्देश आहे शेतकऱ्यांना की जे चांगलं खताचं पाण्याचं व्यवस्थापन करतात त्यांना अशा पद्धतीची बाग बघता येते. आता येऊ पुढं आपण शेणखत झालंय सगळं. आतापर्यंत भेसळ डोस जे वर खताचे डोस आहेत ते किती वेळा झालेले आहेत? 3 वेळा झालेले आहेत. 3. आणि वॉटर सोल्युबल फर्टिलायझरच्या ग्रेड जे वाढीप्रमाणे चालू आहे त्याच्यात. चालू आहे. काही अमायनो ऍसिड तुमच्याकडे सोडसाड शब्द आहे म्हणजे तो 8-10 दिवसांनी सोडसाड चालू आहे. चालू आहे. आणि घडावरची फवारणी गड फवारणी 2 झालेले आहेत. अजून किती समजा एक रिक्वायरमेंट प्रमाणे अजून 1 किंवा 2 घेऊ समजा. म्हणजे साधारणतः एक 3-4 फवारणी आहेत. 3 वेळा भेसळ डोस आहे. 8-10 दिवसाला सोडसाड आहे. या सगळ्या पद्धतीत आतापर्यंत कौस्तुभ तोंडापूरकर यांना ह्या बागेचा प्रतिरोपाचा खर्च म्हणा किंवा एकरी किती रुपयापर्यंत आला असेल? ह्याच्यामध्ये काय पकडायचं? रोप, खत, फवारण्या, औषध आणि काही लेबर कॉस्ट. आम्ही मशागतीपासून सगळं तरी पण तरी 110 ते 120 रुपयापर्यंत गेला प्रति झाडाला. जरी खर्च इथं 10-20 रुपये वाढला असेल पण झाडाचं वजन पण वाढलेलं आहे त्याच्या दुप्पटनी. म्हणजे हीच रास 20ची सुद्धा बसली असती पण आज तीच रास डायरेक्ट 30 वर जाते तुमची. 10 किलोनी पेक्षा किंवा त्यापेक्षा जास्त पण वजन पण वाढलेले. आणि जनरली जर म्हणलं तर किती रुपयापर्यंत होते? 5,000 झाडाला म्हणलं तर खर्च 4-5 लाख रुपयापर्यंत खर्च आला. 5-1 लाख रुपयापर्यंतचा इथला प्रोडक्शनचा खर्च आला असेल. आणि साधारणतः येणाऱ्या 8-10 दिवसात तर होईलच. आता पालवणी तर वेळ आलेली, सुरुवात तर होणारच आहे हार्वेस्टिंगला. ह्यात येऊ पुढं आपण एक जनरली अंदाज सांगायचा आहे. म्हणजे आता तुम्ही तर बऱ्याच वर्षापासून केळी करताय. बरोबर. ह्या 5,000 मधून अपेक्षित उत्पन्न काय आहे? किती वजनामध्ये उत्पन्न निघाल असं तुम्हाला वाटते? म्हणजे शूटिंग काढतोय म्हणून काय आपल्याला एक्स्ट्रा सांगायचं नाही पण शेतकऱ्यांना पण समजते घड काय क्वालिटीचे. बरं हा घड इथंच दाखवतो असं नाही. प्रश्न लाईव्ह मध्ये पूर्ण जरा एकदा बागेत कॅमेरा मारा. इकडं ह्या बाजूला मारा, समोर मारा, 4ही चौफेर मारू द्या. कुठल्याही बाजूला जरी कॅमेरा मारला तरी तुम्हाला सेम घड दिसते. म्हणजे सांगायचा उद्देश असं आहे की नाही का एकच घड आहे त्यापासून उभा राहिलोय मोठा. हे असं काय प्रकार इथं तुम्हाला बघायला मिळणार. आता कॅमेरा फुल 30 किती रे 360 मध्ये फिरवला थोडक्यात. हे कौस्तुभ तोंडापूरकर यांची बाग आहे. खरंच चांगलं आहे. म्हणजे जे चांगली गोष्ट आहे त्याला सलाम ठोकायला काहीच अडचण नाही. एवढं चांगलं सांभाळ आणि चांगली व्यवस्था इथली बघायला मिळते. किती वजन निघेल? 25 तरी रास यायलाच पाहिजे म्हणजे माझ्या अंदाज. म्हणजे मिनिमम 25-75 म्हणजे 750 क्विंटलच्या वर. बरोबर का कमी होते? बरोबर ना. 750 कदाचित आता मालक स्वतः कमी सांगतात आहे पण मला पण थोडं समजते तसं उत्पन्न थोडंसं अजून जास्तच निघेल. कमी नाही बसणार म्हणजे मिनिमम कमीत कमी सांगतात आहे. कमी धरतोय आपण. मी पण कमीच सांगतोय पण जिथं सांगायचं तिथं सांगू. पण जे स्पष्ट डोळ्याला दिसते एवढी चांगली रास तर तिथं काही रास कमी येणार नाही. आणि चांगले वजन चांगलं आहे. सगळे राहतील. आता रेटचा विषय थोडासा 1700-1800 रेट पर्यंत सध्याचे चालू आहे. ते मागच्या 2 आठवड्यापूर्वी तर 2200-2300 पर्यंत होतेच. ते वाढतील परत. अजून कमी पकडू आपण. तुम्ही कमीत कमी पकडून किती कॅल्क्युलेशन होईल पैशातला अंदाज? 1500 धरलं तरी 25 वाजा 25,000 1250 क्विंटल गुणीला 1500 किती होते? 17-18 लाखापर्यंत तरी होईल साधारण. 15 की 15, 15-2 30, 15-3 25, 15-4 60, 15-5 75, 15-7 90 बरोबर ना साधारणतः. म्हणजे खर्च वजा जाता एक 7-8 लाख रुपये व्हायला काय अडचण नाही. सहज आरामात 7 ते 8 लाख. तसं कॅल्क्युलेशन तर आता जाणून बुजून 4-5 रुपयांनी कमी धरले तरी हा विषय. पण एकदम चांगल्या पद्धतीचं व्यवस्थापन आहे हे बघायला मिळतंय. आणि अशाच पद्धतीचं एक उत्तम उदाहरण आहे जे शेतकऱ्यांसाठी फक्त काय आहे यांच्या कष्टामुळे हे आज जे दिसते
म्हणजे नाही का आमची रोप आहे म्हणून एकदम खास क्वालिटी आली किंवा वजन वाढले असं नाही. तुम्ही कोणाची जरी रोपं लावली आणि कोणाची जरी जो शेतकरी ज्याच्या मनगटामध्ये दम आहे आणि जो चांगलं कष्ट करतोय चांगलं त्यालाच म्हणजे नाहीतर काय होतं दुर्लक्ष जर करणार नुसतं लावलंय केळी माझे 1000 खोड आहे 10,000 खोड आहे काय उपयोग नाही त्याला. त्याचं व्यवस्थापन करणं पण तितकंच महत्वाचं. एवढं मोठं क्षेत्र असून एवढ्या सगळ्या गोष्टी असून मायक्रो प्लॅनिंगनं ह्या सगळ्या गोष्टी केल्यात म्हणून आज एवढं चांगल्या पद्धतीचा घड हा कौस्तुभ तोंडापूरकर, गाव तोंडापूर, तालुका जामनेर, जिल्हा जळगाव इथला